नमस्कार. आज माझी झाली पहाट सकाळी 5 वाजता. आज मनाली अभिचं प्री वेडिंग शूट होतं. मी लास्ट टाईम एवढ्या लवकर केव्हा उठलेली मला आठवत नव्हतं आणि इथे झाली माझी सिस्टर ड्युटी ऑन. मनालीला कारमध्येच असा सुंदर असा मेकअप करून घेतला आणि मेकअप करता पोहोचलो आम्ही त्यांच्या लोकेशनवरती. लोकेशन एकदम भन्नाट होतं. भले मुंबईपासून लांब होतं, पण भारी लोकेशन होतं. काय फोटोशूट झालं आणि आज मनालीचा फोटोशूट बघायला हा कावळा पण होता. हा स्टार्ट टू एंड पूर्ण टाईम हा कावळा तिथेच होता फोटोशूटमध्ये. फोटोशूटवरून निघून आम्हाला भूक लागली होती. मग पहिला आम्ही ताव मारला आमच्या ब्रेकफास्टला. ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो आमच्या घरासाठी. आज पहिल्यांदा मी समृद्धी महामार्गावरून ट्रॅव्हल केलं. त्याच्यामुळे पटापट घरी पोहोचलो. घरी येऊन आम्हाला निघायचं होतं दादरसाठी. सो त्रिशवी मॅडम पायात पडल्या, "नाही मम्मा मला पण घेऊन चल, तू नाही जाणार." सो अमरला त्रिशवीकडे हँडओव्हर केला आणि मी निघाली दादरला जायला. आज आम्हाला दादरला खूप लेट होणार होतं. सो पटापट रेडी होऊन आमची गँग ही पूर्ण निघाली दादरला शॉपिंग करायला. आज आम्ही दादर अख्खं उलटं-पालटं घालणार होतो. हे आम्ही तिघं तर होतोच, त्याच्याबरोबर आज ही आमची पूर्ण टीम ब्राईड आणि टीम ग्रूम पण होती. खरंच मराठी माणसाला दादरला शॉपिंग केल्याशिवाय ते सॅटिस्फॅक्शन नाही मिळत, की जी चांगली गोष्ट आहे ती दादरलाच मिळणार. भर उन्हामध्ये लस्सी पिऊन जरा स्वतःला थंड केलं आणि चालू केला आम्ही शॉपिंगचा प्रवास. पहिला आलो आम्ही आमच्या फेव्हरेट रूपसंगमला. ज्या आमच्या मोस्टली आम्ही साड्या घेतो, तर दादरला रूपसंगममधूनच घेतो. कारण की ह्यांचं जे कलेक्शन असतं बेस्ट म्हणजे ह्यांच्यासारख्या साड्या, त्यांची क्वालिटी तुम्हाला कुठेही नाही मिळणार. सो इथे चालू झाला आमचा साड्या घ्यायचा कार्यक्रम. इथे होती आमची टीम ब्राईड आणि इथे होते ही टीम ग्रूम. अख्ख्या दुकानभर आम्ही त्यांच्या साड्या काढून ठेवल्या होत्या कलेक्शनसाठी. हे चांगलं वाटतंय, ते चांगलं वाटतंय आणि बघा ह्या माणसाची हालत बघा. आत्ताच काय ह्याची हालत झाली शॉपिंगमध्ये. तो तर बिचारा आज असा कंटाळला होता, की त्याला साड्या सिलेक्ट करता वेडा झाला होता तो. तिथून आलो आम्ही सेकंड साडीच्या शॉपमध्ये हरिओम म्हणून. हे एक्झॅक्ट दादर स्टेशनच्या बाहेरच आहे. तिथे पहिला येताच चहा घेतला, त्याच्यानंतर गेलो साड्या घ्यायला. कारण की मनालीला कमीत कमी 50 ते 100 साड्या घ्यायच्या होत्या वाटायसाठी. बापरे! इथे अभि तर फुल वेडा झाला होता. ह्यांची साड्यांची शॉपिंग चालली होती. मध्ये जाऊन आम्ही आमच्या ज्वेलरीसुद्धा घेऊन आलो. आम्हाला रात्रीचे 10 वाजले दादरवरून निघता. मनाली अभि ह्या लोकांना कॅबनी पाठवलं कारण की एवढं सामान होतं आणि आम्ही अर्धे लोकं आलो ट्रेननी. आजचा दिवस आमचा खूप धावपळीत गेला.